त्यातील तमाम बैलगाडी मालक, चालक, सुट्टी मेकर, जोशी, तसंच समालोचक, ड्रायव्हर यांना विनंती करतो की आपण 19 तारखेला पेठ या ठिकाणी आपण मिटिंग घेणार होतो. परंतु आपण तसा विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये बैलगाडी मालक, चालक किंवा सुट्टी मेकर आणि नाद अतिशय मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आज आपण 19 तारखेची मिटिंग या कोरेगाव तालुक्यामध्ये किंवा कोरेगाव गावामध्ये आपण घेतोय. आणि या ठिकाणी कोरेगाव या ठिकाणी ब्रह्मा पैलवान आणि विजूभाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आपण आज हॉल बघून घेतला. मिटिंगचं सगळं फिक्स तयारी झालेली आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना आपल्या संघटनेचे अध्यक्ष शेवाळ्याबा यांनी विनंती केलेली आहे, तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन या मिटिंगची शोभा वाढवावी आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता या क्षेत्रामध्ये सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीने एक क्षेत्र महाराष्ट्रामध्ये वाढवावं आणि येणाऱ्या काळामध्ये हे बैलगाडी क्षेत्र राज्य लेवलला न्यावं, यासाठी आपण इथून पुढच्या काळात काम करायचं आहे. या मीटिंगचं स्वरूप कसं असणार आहे, किती वाजता चालू होणार आहे, कशा पद्धतीने कोण कोण असणार आहे? शेवा नितीनाबा शेवा आहे बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष, यांच्या नेतृत्वाखाली ही मीटिंग नियोजित करण्यात आलेली आहे. साधारण 10चा टायमिंग आम्ही 10:15 वाजता मीटिंग चालू आहे. ही मीटिंग पश्चिम महाराष्ट्र मर्यादित घेण्यात आलेली आहे. ह्या मीटिंगला ठाणे, रायगड, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. जाता काय आवाहन कराल? आव्हान असं आहे की सर्व गाडी मालक, चालक, मालक संघटना यांनी सर्वांनी उपस्थित राहावं. नजीकचं ठिकाण सांगा. ह्यांनी सांगितलं अगोदर, पण कसं यायचं इथं? जे काय काय लांबून येणार, पुण्यावरून येणार, मुंबईवरून येणार? मुंबईवरून येणाऱ्या लोकांनी बॉम्बे राष्ट्रावरून डायरेक्ट कोरेगावला यायचं. कोरेगावच्या आणि पुशेगावच्या मध्यभागी हे ठिकाण आहे. आणि सांगली कराड यांनी येताना सातारवरून, रहमतपूरवरून पण हे ठिकाण जवळ आहे. इंदापूरवरून येणार असते, फलटणवरून येणार असते, त्यांनी पुशेगाव मार्गे असंच कोरेगाव रोडला यावं. कोरेगाव आणि पुशेगावच्या मध्यभागी हे ठिकाण आहे आणि सगळ्यांनी जवळ पडण्याजोगं आहे. म्हणून ही मिटिंग ही पेठवरनं कोरेगाव या ठिकाणी घेतलेली आहे.